भारतीय जनता पक्षात सब्र का फल मीठा होता है असं म्हणलं जातं आणि याचाच अनुभव बहुतांशी महाडिक कुटुंबातील धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक सध्या घेतात. कारण मुद्दा असा की सध्या अनेक नेत्यांना आणि नवीन युवकांना भाजपकडून नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्यात, ज्यात धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांचंही नाव आहे. त्यात नेमकी त्यांना आता कोणती जबाबदारी मिळाली, कोण आहेत कृष्णराज महाडिक? महापालिकेच्या निवडणुकीवेळी अचानक त्यांनी दाखल केलेला अर्ज का माघारी घेतला? नव्या जबाबदारीच्या माध्यमातून कृष्णराज महाडिक हळूच आता कोल्हापूरच्या राजकारणात प्रवेश करतील का? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. कोल्हापूरचं राजकारण म्हणलं की गटातटाचं राजकारण डोळ्यासमोर उभं राहतं आणि महाडिक पाटील या नावांचा उल्लेख केल्याशिवाय चर्चा तर पूर्णच होत नाही. अशातच भारतीय जनता पक्षातून 2022 मध्ये राज्यसभेवर गेलेले धनंजय महाडिक आता यांच्याच घरातून त्यांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांना सक्रिय राजकारणात बसवण्यासाठी धनंजय महाडिकांचे प्रयत्न सुरू असते आणि अशात पुढील पिढीला संधी देण्याच्या रणनीतीतून कृष्णराज महाडिक यांना भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून मंगळवारी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. आता नेमकं कुणाकुणाला कोणकोणत्या संध्या देण्यात आल्यात, चला बघूयात. भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती झाली आहे. भाजप महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर योगेश टिळेकर यांची भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनाथ बन ज्यांनी नुकताच निवडणूक लढवली होती त्यांची मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर भाजप प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल कासेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे, योगेश सागर यांची भाजप सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजप चिटणीसपदी मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा ढाळे, संजय जगताप, अर्चना डेहनकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी घाक यांची नियुक्ती करण्यात आली. आता बघा, आपण यामध्ये जी महत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या कृष्णराज महाडिक यांच्याबद्दल बोलणार आहोत. चला तर सुरू करूयात. तर विषय असा आहे की कोणत्याही निवडणुका आल्या, मग तर लोकसभा असो, विधानसभा असो, महापालिका असो, निवडणुका आल्या की नेत्यांची मुलं राजकारणात येणार हे महत्वाचं असतं आणि यासाठी प्रयत्न देखील केले जातात. याशिवाय कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर अनेक पोस्टर्स आणि फलक देखील संपूर्ण शहरात लागलेले असतात, ज्याच्यावर भावी आमदार, भावी खासदार, भावी नगरसेवक, भावी महापौर अशा गोष्टी लिहिलेल्या असतात. आणि असेच पोस्टर गेल्या कित्येक महिन्यांपासून कृष्णराज महाडिक यांच्या बाबत कोल्हापुरात लागतात. खरं तर कृष्णराज महाडिक हे विधानसभा निवडणूक लढवतील अशा आशयाचे, शिवाय भावी आमदार होतील अशा प्रकारचे पोस्टर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये झळकले होते. मात्र विधानसभेत त्यांची एंट्री कोणत्या तरी कारणानं थांबली आणि मग काय, महापालिका निवडणुकीसाठी कृष्णराज महाडिक यांनी तयारी केली. एवढंच नाही तर कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्जही जाहीर केला. यामध्ये त्यांनी उमेदवारीचा अर्जही भरून टाकला. म्हणजे वाजत गाजत त्यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून त्यांच्या उमेदवारीचा अर्ज भरला होता, ज्याची चांगलीच चर्चा झाली. मात्र 24 तासात गेम पालटला. त्याचं झालं असं की उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षानं मागे घ्यायला लावला. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घराणेशाही सुरू असल्याचा आरोप पूर्वीपासूनच काँग्रेसवर करण्यात येतो. मात्र हीच घराणेशाही कुठेतरी भारतीय जनता पक्षात दिसत होती. मग हा मुद्दा विरोधकांना ऐता मिळू नये म्हणून यावेळी कोणत्याही आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट दिलं जाणार नाही अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांनी दाखल केलेला महापालिकेचा उमेदवारी अर्ज त्यांना मागे घ्यावा लागला. खरं तर अजून उमेदवारांची यादी निश्चित नसतानाच महाडिकांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यात घराणेशाहीचा मुद्दा, यामुळे फक्त 24 तासाच्या आत अर्ज माघारी घेतल्यानं चांगली चर्चा रंगली होती. मात्र पक्षाचा जो आदेश आहे तो आपण पाळलेला आहे अशी प्रतिक्रिया त्यावेळी कृष्णराज महाडिक यांनी दिली. आणि म्हणूनच की काय, पक्षादेश पाळून अर्ज मागे घेतल्यानंतर बंडखोरी न करता शांत राहिलेल्या महाडिकांच्या पुत्राला अर्थात कृष्णराज महाडिक यांना बक्षीस मिळालं. त्यांची महाराष्ट्र भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या राष्ट्रीय भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत तेजस्वी सूर्या आणि महाराष्ट्राचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कृष्णराज महाडिक यांची कोल्हापूरसह महाराष्ट्रभर असलेली क्रेज, त्यांचं तरुणाईमध्ये असलेलं त्यांचं वेळ, सोशल मीडियावर त्यांचं ऍक्टिव्ह असणं, समाजसेवेत दिसणं, समाजकार्यात दिसणं, यामुळे होणारी चर्चा, हे पाहता त्यांना हे पद देण्यात आले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता ज्या कृष्णराज महाडिक यांना हे पद दिलं गेले ते नेमकं कोण आहेत ते देखील थोडक्यात जाणून घेऊयात. कृष्णराज महाडिक हे खासदार असणाऱ्या धनंजय महाडिक यांचे पुत्र तर महादेवराव महाडिक यांचे नातू आहेत. खरं तर कोल्हापुरात महादेवराव महाडिक, अमल महाडिक आमदार राहिलेत. धनंजय महाडिक दोनदा खासदार राहिलेत. मध्यंतरी राजाराम कारखानाही महाडिक गटानं मिळवला. त्यामुळे कोल्हापुरातील महाडिक कुटुंब हे एक महत्वाचं राजकीय कुटुंब आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. महादेवराव महाडिक यांचं राजकारण धनंजय महाडिक आणि अमल महाडिक यांनी पुढे नेलं. आता हा राजकीय वारसा पुढे आणण्याचा प्रयत्न महाडिक कुटुंबाकडून नेहमीच सुरू राहिला. धनंजय महाडिक यांचे पृथ्वीराज महाडिक आणि विश्वराज महाडिक ही दोन मोठी मुलं. तर कृष्णराज महाडिक हे धाकटे म्हणजेच तिसऱ्या क्रमांकाचे पुत्र आहेत. ते एक युट्यूबर आहेत. वेगवेगळे ब्लॉग त्यांच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता. फॅमिली रिलेटिव्ह ब्लॉग देखील ते करतात. 7 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि या व्ह्यूअर्सच्या, या सबस्क्रायबरच्या माध्यमातून मिळणारा निधी ते समाजकार्यासाठी वापरतात असंही सांगितलं जातं. ते राजकारणात फार सक्रिय नव्हते, मात्र ते विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाल्यानंतर हळूहळू राजकीय घडामोडींमध्ये ते दिसू लागले. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ते कार रेसर आहेत. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय गो कार्टिंग चॅम्पियनशिप जिंकली होती. 2012 आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेंट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनल्स मध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. याच कृष्णराज महाडिक यांचं नाव मध्यंतरी अभिनेत्री रिंकू राजगुरूशीही जोडलं होतं. अर्थात या दोघांची भेट झाली होती. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि हे दोघे लवकरच लग्न करतील अशी ही चर्चा रंगली. मात्र दोघांनीही यावर नंतर स्पष्टीकरण दिल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. यानंतर मग विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या चर्चेमुळे असो या महानगरपालिका निवडणुकीत अर्ज भरून माघार घ्यावी लागल्यामुळे ते चर्चेत आलेत. मात्र सुरुवातीला मी म्हणलं तसं सगळं काही वेळेनुसार घडतं. तसंच काहीसं कृष्णराज महाडिक यांच्या बाबतीत घडलं. अतिशय संयमानं धनंजय महाडिकांनी त्यांना ही परिस्थिती हाताळायला सांगितली किंवा शिकवलं असं म्हणलं तरी काही हरकत नाही आणि त्याचा फायदा कुठंतरी त्यांना झाल्याचं दिसतंय. आता त्यांना ही जी नवीन जबाबदारी देण्यात आली आहे त्यात त्या आपली कशी छाप पाडणार हे पाहणं महत्वाचं वाटतं. मात्र भाजपनं हा घेतलेला निर्णय, याचं कारण काय असावं? कृष्णराज महाडिक आपली ही जबाबदारी नीट पार पाडतील का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.